तर युद्धामुळे राज्यभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। मात्र अशातच जळगावच्या बाफना गोशाळेनं 2000 गायींच्या शेणापासून गोबर गॅसची निर्मिती केली आहे। आपल्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या गॅससह दुग्ध व्यवसायासाठी लागणारा गॅस निर्माण करून बाफना गोशाळेनं गॅसबाबतच्या स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केलाय। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। जळगावच्या अहिंसा तीर्थावरती आपल्याला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। या गोशाळेनं गोबर गॅसच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या सोडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगावमधल्या कुसुंबा गावातल्या रतनलाल सी बाफना ज्वेलर्स अहिंसा गोतीर्थावरती आपण यावेळेला आहोत। या ठिकाणी जवळजवळ 2000 गायींचं शेण एकत्रित केलं जातं आणि त्यापासून 250 घनमीटरहून अधिक गॅसची रोज निर्मिती केली जाते। आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय की याच गॅसवरती ज्या काही गोशाळेला लागणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केल्या जातात। कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक देखील याच ठिकाणी केला जातो। एवढंच काय तर वीज निर्मितीसुद्धा या गॅसच्या माध्यमातून केली जाते। या ठिकाणी कर्मचारी आहेत या ठिकाणच्या। ताई, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही कधीपासून काम करतायत आणि या ठिकाणी किती रोजचं तूप बनवता तुम्ही? 20 वर्ष होऊन गेले मला इकडे कामाला। ते इकडे ना 25 किलो तूप बनतं रोजचं डेलीचं। आणि दूध आहे ते 400 लिटर गरम होतं रोजचं गोबर गॅसवर करतो आम्ही। मग एवढं शेण कुठून आणतात? शेण इथलंच गाईचं राहतं। या ठिकाणी गोबर गॅसच्या माध्यमातून त्यांना जे काही लागणाऱ्या दैनंदिन गरजा आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात। कोणत्याही प्रकारचा LPG गॅस या ठिकाणी वापरला जात नाही आणि एक स्वावलंबी त्यांनी या ठिकाणचं आपलं गोशाळा बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। हे गोशाळ्यामध्ये आरसी बाफना गोशाळ्यामध्ये 2000 गाया आहेत। ते गायांना शेणामधून गोबर गॅस तयार होतं। त्याच्यानं आम्ही दूध तापवतो, स्वयंपाक करतो, तूप तापवतो, सगळं आम्ही गोबर गॅसनं कामं करतो। इकडे स्वयंपाक वगैरे बनवतो। आम्हाला बाहेरचे गॅस आणायची काही गरज पडत नाही। आम्ही हेच गोबर गॅसनंच आम्ही उपयोग करतो। जगात युद्धजन्य परिस्थिती आहे। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कॉमर्शियल गॅसचा ज्या फॅक्टरीमध्ये यूज होतो, ज्या कारखान्यामध्ये यूज होतो, तिथे आज तुटवडा आहे आणि ते फॅक्टऱ्या जवळपास बंद व्हायच्या मार्गावर आहे। जे रेस्टॉरंट कॉमर्शियल गॅस वापरतात ते सुद्धा आज बंद व्हायच्या मार्गावर आहे। या अशी परिस्थितीमध्ये आमची गोशाळेत गोबर गॅस प्लांट जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी आम्ही लावला होता। 2 प्लांट लावलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।